क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. तुम्ही आमच्यात आला आहात नवे विचार घेऊन, नवा दृष्टिकोन घेऊन. ही जी विविधता आहे हीच आमची एक नवी सफलता असेल. एक सेंटेन्स मध्ये सांग जे काही पण जेल मध्ये होणार आहे. काही लोक जेलची भिंत तोडून पळून जायची योजना करतायत सरकार. काय ठरवलं पलायन करण्याबद्दल? हा विचार करत आहोत जेपी भाई, पण अजून कुठल्या निर्णयापर्यंत नाही आलो. पण जेपी भाई, आपण पलायन करायचं कधी? आम्ही पलायन करू दिवाळीच्या दिवशी. Oh, James, come. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग जेम्स. आम्ही सुपरिटेंडेंटला फोन केला होता तुमच्याकरता. इट्स माय प्लेजर सर. टेल मी, आमच्याकरता काय ऑर्डर आहे? जेम्स, एक डेंजरस टेररिस्ट देशमित्र बेनारस मध्ये आलाय. तो लोकांना भडकावण्याचं काम करतोय. तुला तर हे माहितीच आहे की आम्ही भडकावणाऱ्या लोकांना कसा फिनिश करतो. आय नो दिस व्हेरी वेल. तर आम्ही तुम्हाला ही पावर देतो की जर देशमित्रच्या बहकाव्यात येऊन कोणी इडियट काही चूक करेल तर तुम्ही त्या पूर्ण ग्रुपला फिनिश करायचं. आमच्या स्टाईल मध्ये. अंडरस्टँड? यस सर. इन फॅक्ट आय लाईक इट. बट सर, आम्ही ऐकलंय गोपी सिंग देशमित्राच्या मागावर. हा, तो त्याच्यापर्यंत पोहोचला तर होता, पण लास्ट मुवमेंट मध्ये तो त्याला पकडू शकला नाही. इडियट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सर, एक खूप चांगली खबर आहे. देशमित्राचा काही पत्ता लागला? बिलकुल सर, पत्ता लागला. आणि जर भोले बाबाची इच्छा असेल तर आज पकडू सुद्धा. रिअली? कुठे आहे तो? ओके, आज आम्ही आमच्या दोन्ही एनिमीजला अरेस्ट करणार. येस सर. रणभेरी अँड देशमित्र. जेम्स, तुम्ही तिथे जाणार आणि तुम्हाला माहित आहे की तुम्हाला काय करायचं. आय नो सर. देन गो अँड डू इट. ओके सर.
अहो देशमित्र अजून आले नाहीत. अरे किती वेळ झाला. बनारसी देशमित्रजी केव्हा येणार? लोक अस्वस्थ होत आहेत. काय चाललंय? अरे शांत राहा सगळे, शांत राहा. आम्ही बघून येतो. अटॅक. Come on! महत्वपूर्ण हे नाही पराडकरजी की किती जनशक्ती आमच्याकडे आहे, परंतु महत्वपूर्ण हे आहे की जनशक्ती आणि साधनांचा सदुपयोग किती योजनाबद्ध रीतीने करू शकतो. इंग्रजांच्या विरुद्ध या युद्धात साम दाम दंड भेद या चारही बिंदूंचा प्रयोग जरुरी आहे, कारण आधुनिक युद्ध शैलीत हे चारही बिंदू महत्वपूर्ण आहेत. आधुनिक युद्ध शैलीचे नाही देशमित्रजी, हे तर मोठे पुरातन नियम आहेत. महाभारतात पांडवांचा विजय कधीच झाला नसता जर कृष्ण त्यांच्या बरोबर नसता. हो, अगदी तुम्ही खरं बोलताय, परंतु माझ्या बोलण्याचे तात्पर्य हे आहे की युद्धात विजयी होण्याकरता फक्त योजनाबद्ध. गुरुजी, सभास्थळी बरीच मंडळी गोळा झाली आहेत आणि ते सगळे तुमची आतुरतेने प्रतीक्षा करतायत. हो, मी येतच होतो. तर पराडकरजी, आपण या विषयावर रात्री पुन्हा बोलू. अवश्य. एक अजून विषय आहे ज्यावर तुमच्याशी मंत्रणा आवश्यक आहे. एक संकट घोगावत आहे आमच्या दलावर. चला, तुम्ही जाऊन या, मग नंतर याविषयी बोलू. बर. अच्छा दमयंती, तू कुठल्या रस्त्याने आलीस? नाही म्हणजे रस्त्यात पोलीस वगैरे? गुरुजी, गुरुजी. अरे बनारसी, देशमित्रजी येतच आहे, थोडा संयम ठेवा. नाही गुरुजी, तुम्ही आता तिकडे जाऊ नका. सगळं संपून गेलंय. सगळं संपलंय? काय संपलं आहे? काही नाही, म्हणजे पोलीस. तिथे पोलीस आले. जे लोक तिथून पळून नाही शकले ते सगळेच्या सगळे मारले गेले. मारून टाकले गुरुजी, निर्दयपणे. Come, James, come. सर, आम्ही त्यांची मीटिंग पूर्णपणे डिस्ट्रॉय केली आहे. व्हेरी गुड. देशमित्राचं काय झालं? ऍक्च्युली सर, आम्ही देशमित्राला नाही ओळखू शकलो, पण तिथे जे मारले गेले त्यांचा देशमित्र नव्हता. आय एम शुअर. आणि रणभेरी? सर, आम्हाला संशय आहे या ऑपरेशनच्या वेळी जे लोक तेथे मारले गेले त्यात सगळेच्या सगळे रणभेरीचे लोक होते, पण कोणी रणभेरीचा लीडर नव्हता. सर, सर काय झालं? देशमित्र पकडला गेला? अरे गोपी सिंग,
इतकं फायरिंग केल्यावरही नाही देशमित्र पकडला गेला आणि नाही कोणा रणभेरीच्या लीडरचा पत्ता लागला. सर पत्ता फायरिंगने नाही गिरफ्तारीने मिळतो. गोपी सिंग, डोंट ऍडवाइस. आपल्या लिमिट मध्ये बोलायचं. सॉरी सर. सर गोळीबार केल्याने पुष्कळ लोक मारले गेलेत. हे तर बरं झालं की मी योग्य वेळी तिथे पोहोचलो. तिथे एक तरुण मला बेशुद्ध अवस्थेत सापडला. मी त्याला सरकारी दवाखान्यात पोहोचवून आलो. तो जसा शुद्धीवर येईल तुम्ही लोक रणभेरी आणि देशमित्र बद्दल चौकशी करू शकाल. चला, हे काम तो बुद्धिमानीने केलं. जेव्हा त्याला शुद्ध येईल तेव्हा त्याच्याशी रणभेरी आणि देशमित्र बद्दल चौकशी करू. बिलकुल सर. सर, त्या प्रेतांचं काय करायचंय? गोपी सिंग. जी सर. जे लोक मारले गेलेत त्यांच्या प्रेतांना रामनगरच्या किल्ल्यामागे फेकून द्या. ते आपोआप सडून डिस्ट्रॉय होऊन जातील. पण सर मी. गोपी सिंग, इट्स माय ऑर्डर. ओके सर. तुमचा आदेश शिरसा वंद्या. पण गोपी सिंग, होऊन जाईल सर. करेन मी. अरे रामदुलारे, ती बनारसीची टपरी बंद आहे. तो कुठे बाहेर गावी गेलाय का? अरे काय सांगायचंय गोपी भैया, त्याच्या घरवालीची तब्येत खराब आहे. तो कालही नव्हता आला आणि आज पण नाही येणार आहे. बरं, तुम्ही आमचं एक काम कराल का? काय काम आहे? चहा देतो प्यायला मलाई मारून. नाही नाही, चहा वगैरे आम्हाला नाही प्यायचा आहे. मग आमच्या बरोबर याल का? एक खूप महत्वाचं काम आहे. अरे काय वार्ता करता गोपी भैया, आता सकाळी सकाळी आमची बोनी पण नाही झाली आणि तुम्ही म्हणता आमचा धंदा बंद करून तुमच्या बरोबर येऊ? अरे तुम्ही धंद्याची चिंता नका करू रामदुलारे. जो काही तुमचा पैसा खर्च होईल तो आम्ही देऊ तुम्हाला. आमच्याबरोबर चला, खूप खूप जरुरी काम आहे. बघा गोपी भैया, तुम्ही करत असाल इंग्रजांची नोकरी आणि कमवत असाल भरपूर पैसे, आणि आम्ही काय करतो ते आमचं छोटंसं दुकान चालवून 4 पैसे कमवून आपलं घर चालवतो. आम्हाला तुमच्या उपकारांची काही गरज नाही, समजलं ना? अरे रामदुलारे, तशी गोष्ट नाहीये. माझं एक काम करा, तुम्ही आमच्यावर उपकार करा, पण आता चला, खूप जरुरी काम आहे. मी हात जोडतो तुमच्या समोर. चला. काय झालं गोपी भैया, सगळं ठीक तर आहे ना? ते काही नाही रामदुलारे, सांगतो मी तुम्हाला, पण चला आता माझ्या बरोबर. बरोबर येऊ? असं वाटतं काही महत्वाचं काम आहे. चला चला. आता सांगा, असं काय काम आहे? पोलिसांशी, खास करून हेरांशी दोस्ती आणि दुश्मनी दोन्ही खतरनाक असते. कोणत्याही भारी संकटात पडू शकता तुम्ही. पराडकरजी, तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवा. मी गोपी सिंगला आमच्या रणभेरीचे कोणतेही रहस्य जाणण्याची संधी नाही देणार. अरे गोपी भैया, चालत चालत सकाळची संध्याकाळ झाली. माझा तर तंबुरा वाजलाय. असं अजून किती दूर जायचंय? बस थोडं अजून दूर रामदुलारे. तुम्हाला सगळं काही कळेल. तसंही मी हे काम इंग्रजांपासून लपवून करतोय. याच करता या. अरे गोपी, हे काय?
होय राम दुलारे, खूप दुर्दैवी आहेत. निष्पाप मारले गेले आणि आमच्या कमिशनर साहेबांनी आम्हाला हुकूम दिलाय की जा या प्रेतांना जंगलात फेकून द्या, म्हणजे प्रेत सडून जातील. अरे कमीत कमी प्रेतांना तरी माफ करा. कधी 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 हे इंग्रज असे वागायला लागतात ना की तिरस्कार वाटायला लागतो त्यांचा. पण काय करणार, काय करणार राम दुलारे. आमच्या रक्तात त्यांचं नमक भिनलंय ना, ते आम्हाला रोखत. तुम्हाला म्हणून सांगतो राम दुलारे, या लोकांच्या मृत्यूला कुठे ना कुठे आम्हीही जबाबदार आहोत. अरे जर आम्ही ही खबरच नसती दिली तर अशा प्रकारे निष्पापांचा नरसंहार झालाच नसता. कित्येक मातांना आम्ही त्याच्या मुलांपासून दूर केलं. आमचं काही वैयक्तिक वैर नव्हतं यांच्याशी राम दुलारे. अरे तर क्रांतिकारी पण नव्हते, तरी त्या इंग्रजांनी यांना निर्दयपणे मारलं आणि आम्हाला हुकूम देतात की जा गोपी सिंग, या प्रेतांची जंगलात फेकून विल्हेवाट लाव. अरे माणसांची प्रेत आहेत ती, कोणती निर्जीव वस्तू नाही की तिला लाथ मारून भिरकावून द्यायची. बोला राम दुलारे, आमच्याकडून नाही होणार हे पापी काम, आमच्याकडून नाही होणार. भोले बाबा आम्हाला कधीच माफ नाही करणार. गोपी भैया, तुमची काय इच्छा आहे? माझी हीच इच्छा आहे राम दुलारे की तुम्ही हे पैसे तुमच्या जवळ ठेवा आणि यांचं योग्य प्रकारे क्रियाकर्म करा, ज्यामुळे यांच्या आत्म्यांना शांती लाभेल. राम दुलारे, ही नवतरुण मुलं, ज्यांनी अजून आपल्या जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात पण केली नव्हती, इंग्रजांच्या क्रूरतेचे शिकार होऊन अल्प काळातच निघून गेले. यांचं वीरमरण देशाकरता आहे गौरी शंकरजी, जे कधी व्यर्थ नाही जाणार. मी समजतो विजया, तुझी मनस्थिती काय आहे ते, आणि दमयंतीचं काय होईल जेव्हा तिला ही दुःखद वार्ता कळेल. कारण दमयंतीने हे अनमोल रत्न आमच्या करता निवडले होते, आणि हा आमचा पराभव आहे की आम्ही यांचं रक्षण नाही करू शकलो. पण तुला तर माहित आहे विजया, आपलं हे कार्यच काही असं आहे, कुठेही कधीही काहीही होऊ शकतं. म्हणूनच तर मी नेहमी म्हणत असतो की रणभेरीशी जोडणं पेटत्या निखाऱ्यावर चालण्या समान आहे. गुरुजी, मला दुःख आणि वेदना खूप होत आहेत, पण मला त्याहून जास्त यांच्यावर
यांच्यावर गर्व होतोय. होय गुरुजी, यांनी ते करून दाखवलं जे मी नाही करू शकले. आमच्या भूमीचे खरे देशभक्त हे आहेत. हे गुरुजी, यांच्या करता सगळ्यात योग्यतम श्रद्धांजली यांना तेव्हाच मिळेल जेव्हा आम्ही यांच्या अर्धवट स्वप्नांना पूर्ण करू. आणि यांची अधुरी स्वप्न आहेत आपल्या देशाचं स्वातंत्र्य. आपल्या देशाला स्वातंत्र्य नक्कीच मिळेल. यांना असं बघून मी मोडणार नाहीये. माझ्यामध्ये एक नवी ताकद, एक नवीन ऊर्जा संचारली आहे. आणि गुरुजी, मी पूर्ण ताकदीने, जिद्द आणि निष्ठेने आपल्या रणभेरीला पुढे घेऊन जाईन. शाबास विजया, शाबास. मला गर्व आहे तुझ्या विचारांवर. आज जर आम्ही रणभेरीवाले इंग्रज सरकारला टक्कर देण्यात, कठीण टक्कर देण्यात सक्षम आहोत, तर त्यामागे आमची खरी ताकद आहे तुमच्यासारखे कार्यकर्ता जे पूर्ण निष्ठेने आपल्या कार्यात समर्पित आहेत. हे काही पैसे ठेवा यांच्या अंतिम संस्कार करता. आणि पंडित असा निवडा जो आमचं रहस्य उघड नाही करणार. जी गुरुजी. पराडकरजी, हे तुम्ही राहू द्या. मी संपूर्ण व्यवस्था केली आहे. मला गोपीसिंग पैसे देऊन गेलाय. कोण गोपीसिंग? अरे तोच इंग्रजांचा हेर. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं ना. हा, आता आठवलं. पण ते पैसे तुम्ही राहू द्या, नाहीतर ते गरिबांमध्ये वाटून टाका. जी. कारण यांचा अंतिम संस्कार याच पैशांनी होईल जे आम्हाला शिवप्रसाद गुप्तजींकडून मिळालेत. हे पहा, गोपीसिंगची इच्छा होती की यांचा अंतिम संस्कार योग्य प्रकारे होईल, जो होणार आहे. पण यांच्या अंतिम संस्काराचं दायित्व गोपीसिंगचं नाही, रणभेरीचं आहे. कारण ही आमच्या परिवाराची मुलं होती. जी. हे घ्या आणि तुमच्या मित्राला सांगा की सर्व काही व्यवस्थित झालंय. आता तुम्हाला एक नेक सल्ला देतो. पोलिसांशी, खास करून हेरांशी दोस्ती आणि दुश्मनी दोन्ही खतरनाक असते. कोणत्याही भारी संकटात सापडू शकता तुम्ही. म्हणून गोपीसिंगशी तेवढीच जवळीक ठेवा ज्याने रणभेरीला काही नुकसान नाही होणार. तुम्हाला समजलं मी काय सांगतोय ते? जी, मी समजलो. पराडकरजी, तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवा. मी गोपीसिंगला आमच्या रणभेरीचे कोणतेही रहस्य जाणण्याची संधी नाही देणार. अरे रामदीन, यावेळची दिवाळी इथेच मनवायची काय? आतापर्यंत सुट्टी मिळायची असती तर मिळून गेली असती. आम्हाला तर नाही वाटत की सुट्टी मिळेल आता. हे बघा भाई, पुढच्या जन्मी कोणती पण नोकरी करू, पण सरकारी नोकरी ना भाई ना. खास करून या जेलची नोकरी आणि या जेलचा जेलर. हे यो, हे काय तुम्ही इकडची गोष्ट तिकडे करता आहात? टाइम वेस्ट करतोयस? साहेब, आमची ड्युटी संपली तर आम्ही जात होतो आणि हे येत होते. बस साहेब, नमस्कार, चमत्कार झाला. तुम्ही दुआ करा की जेल सुखरूप राहो, नाहीतर तुम्हा सगळ्यांची नोकरी जाईल. काय गलती झाली साहेब? झाली नाही, पण चूक होऊ शकते. ऐका, काही लोक जेलमधनं पळून जाण्याच्या तयारीत आहेत. आणि जर असं घडलं तर ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणी दुसऱ्यावर नाही, तुमच्यावर येईल. आणि गव्हर्नमेंटला तर तुम्ही जाणताच, गव्हर्नमेंट काय करेल ते. यू ऑल नो दिस. तर आता आपल्या ड्युटीवर जा, आपली जागा घ्या. लवकर लवकर, गो, मूव मूव. तू एक काम कर, तू इथे उभा राहा.
लवकर. जर कोणताही धोका उद्भवतो तर लगेच सीटी वाजवायची, लगेच सिग्नल द्यायचा. ओके, सगळ्यांना लक्षात राहील, कोणतीही चूक झाली नाही पाहिजे. लक्ष ठेवा. आता मी निश्चिंत आहे. एका पाखरूचं पिल्लू सुद्धा आमच्या नजरेतून पळू नाही शकत. हा माझा जेपीला चॅलेंज आहे. नाउ द वॉर इज ऑन बिटवीन मी अँड जेपी. जेपी भाई, जेलर तर खूप चौकस आहे आज. मी आता पाणी प्यायला बाहेर गेलो होतो तर पाहिलं जेलच्या कोपऱ्या कोपऱ्यावर पहारा लावत होता तो. आणि तो नालायक खुदा बक्ष तो पण आज तयारीत होता. खूपच भरकटलेला माणूस आहे हा खुदा बक्ष. मी प्रार्थना करेन की खुदा त्याला क्षमा करो आणि योग्य मार्ग दाखवे. अरे अरे जेलर साहेब, या या. आमच्या या गरीब खान्यात तुमचं स्वागत आहे. मी इथे स्वागत करून घ्यायला नाही आलो, चॅलेंज करायला आलो आहे तुम्हा लोकांना. अरे जेलर साहेब, हे चॅलेंज कोणत्या गोष्टीचं? असं दिसतंय तुम्ही खूपच मनाला लावून घेतलं. लिसन जयप्रकाश अँड यू ऑल, हे माझे जेल आहे आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज करतो आहे. तुम्ही तर काय, तुमचा बाप सुद्धा या जेल मधनं पळून नाही जाऊ शकत. अंडरस्टँड? अरे अरे भाई जेलर साहेब, माहित नाही पण कसा तुम्हाला हा भ्रम झालाय की आम्ही सगळे तुम्हाला सोडून पळणार आहोत. अरे आम्ही तर जास्तीत जास्त वेळ तुमच्या बरोबर घालवू पाहत आहोत. कधी या आमच्या बॅरक मध्ये, इथला पण आनंद घ्या. तुम्हाला पण कळेल की फाटक्या बिछाण्यावर झोपायला पण किती मजा येते ते. आणि त्याबरोबर हे मच्छरही मोफत. कोणीही पलायन करत नाहीये जेलर साहेब, पण याकरता तुम्हाला पण एक काम करावं लागेल. कुठलं काम? तुम्हाला तुमच्या त्या गोडाऊन इन्चार्जला हुकूम द्यावा लागेल की त्याने तडक आम्हा सर्वांकरता नवे बिछाने आणि कांबळी आजच पाठवायचे. म्हणजे मग आम्हालाही जाणीव होईल की इथे मनुष्यही राहतात. ओके, पण यानंतर तुम्ही कोणतीही बदमाशी नाही करणार आणि जर करायचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, मी खूप कडक जेलर आहे. अरे अरे नाही ना, नाही जेलर साहेब, तुम्ही तर फक्त कांबळं पाठवून द्या आणि त्यानंतर शांतपणे झोपा. बघतो मी. जेलर साहेब, जरा एक बाटली तेलाचीही पाठवून द्या. त्याचं काय की आता आम्हाला लहानपणापासून मॉलिश वगैरे करायची आवड. भैया, आम्हाला पण झोपायच्या आधी मलाई खायची सवय आहे. तर तुम्ही आता असं करा की थोडी मलाई वगैरे. असं वाटतं की तुम्ही लोक अजून शुद्धीवर नाही आहात. काय पाहिजे आहे तुम्हाला? बर्फाच्या लादीवर झोपवायचे आहे? तुमच्यावर कोडे बरसावू? तेव्हा तुझ्या डोसक्याची मालिश
आणि एक्सरसाइज दोन्ही होऊन जाईल. आणि तू, तुझ्या तोंडात तर मी एक चांगलीच डिश खाऊ घालेन. वेट अँड वॉच. अंडरस्टँड? अरे अरे जेलर साहेब, जाऊ द्या. त्यांच्या वतीनं मी माफी मागतो. माफ करा साहेब. आय एम सॉरी. आणि ऐका, बिस्तर आणि कांबळ पाठवायला विसरू नका. नमस्ते. अरे काय झालं हरे सिंगला? आम्ही विचारत आहोत ना. कुठे आहे? अरे हरे सिंग कुठे आहे? कुठे असं तर नाही की हरी सिंग? जी सरदार. अबे भैया, सोम, हबीब, काय झालं? गुजू आले. सरदार? कुठे आहेत सरदार? अरे आम्ही इथे आहोत. सरदार. अभय. काय रे, ठीक आहात? जी सरदार. जी सरदार. जी गुरु. हे अभय, एक गोष्ट सांगतो तुला. आम्ही जेव्हा तुला छातीशी घेतो ना, तेव्हा आमची छाती फुलून येते. आम्हाला हे सुद्धा माहिती आहे की तू इंग्रज सरकारला अशी पछाड मारली आहेस की जोपर्यंत ते इथे राहतील ना, असे थरथर कापत राहतील. थरथर कापतील. वाह, मजा आली बेटा, मजा आली. सरदार, तुम्हाला सगळी खबर मिळाली? आम्हाला सगळं माहिती असतं. आमच्या दलात कोण, केव्हा, कुठे, कसं, काय करतंय, सगळं माहिती असतं. घार हिंडते आकाशी, परी तिची नजर पिलाशी. घारीचे डोळे आहेत आमचे. मला एक गोष्ट सांग. हत्यार तर तू लुटून आलास ते लुटून आलासच, पण त्या इंग्रजांना असा रगडून आलायस ना तू की त्यांच्या पुढल्या पिढ्या आयुष्यभर हे लक्षात ठेवतील. वा, मजा आली. वा भाई वा. सरदार, तुम्हाला बेटा अभय, यांना भेटा. हे आमचे सर्वात विश्वास पात्र अग्नि सिंग. नमस्कार. नमस्कार. आजपासून हे आपल्या दलात आहेत, आपल्या गरम दलात. अग्नि सिंग. सरदार. अच्छा, ते अरे यार, ते हत्यार घेऊन ये ना. जो खजाना तू लुटून आणलायस, तू जरा घेऊन ये ना. आम्हाला दाखव तरी. अरे आम्हाला बेचैन होतोय आम्ही. घेऊन ये, जा, घेऊन ये. जी. हा, जा. हबीब. आण 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 आण, ठेव. पहिल्या नजरेतच आम्ही सांगितलं होतं की हे काय असेल. एक, दोन, बम.
सरदार, ही हत्यारे मिळवण्याकरता आम्हाला एक भारी किंमत चुकवावी लागली आहे. अशी किंमत जी मी कधीच देऊ इच्छित नव्हतो. कोणती किंमत? हरी सिंग. काय झालं हरी सिंगला? अरे काय झालं हरी सिंगला? आम्ही विचारतोय ना. कुठे? कुठे आहे हरी सिंग? अरे हरी सिंग कुठे आहे? कुठे असं तर नाही ना की हरी सिंग? जी सरदार. काय? हा? सरदार, हरी सिंग तुमचा माझा मुलगा, माझी गुरमी, माझी कमेंट. अरे बेटा हरी, आम्ही इतके अभागी होतो की तुझ्याशी शेवटचे म्हणून भेटू सुद्धा शकलो नाही. तू तुझ्या जागी बरोबर आहेस. बरोबर आहेस तू तुझ्या जागी. काही हा आमच्या अपराधाची, आमच्या पापाची शिक्षा आहे. शिक्षा आहे कारण की आम्ही तुला तो अधिकारच दिला नाही. तुला अधिकारच दिला नाही जो एका मुलाचा आपल्या बापाकरिता असतो. बाप बोलायचा अधिकार नाही दिला रे तुला.
शिक्षा दिलीस ना रे तू आम्हाला? काय रे, आम्हाला शिक्षा दिली आहेस तू. माहितीये तुला, पण माहितीये ना तुला की आजपासनं 10 वर्षापूर्वी जेव्हा तुझा वाढदिवस होता तेव्हा आम्ही तुला एक पिस्तूल उपहार म्हणून दिली होती. आणि सांगितलं होतं तुला की आजपासून आम्ही तुझे बाप नाही आहोत, सांगितलं होतं. अरे तुझा बाप हा मुलुक आहे, हा देश आहे, ही धरणी माता आहे, हे सांगितलं होतं आम्ही त्याला. आणि आज तो न सांगताच तो आम्हाला न भेटताच निघून गेला माझा मुलगा. पण शब्दाला जागणारा मानायला हवं. कोणालाही कळून नाही दिलं त्याने की सरदार माझा हरी बहादुरीचे उदाहरण दाखवून गेला. माहितीये आज त्याचा वाढदिवस आहे. त्याला उपहार म्हणून हे देणार होतो. आमच्यापेक्षा जास्त हुशार निघाला. आपला हिशोब करून निघून गेला. आणि ही पिस्तूल सोडून गेला. आणि जाताना सांगितलं पण नाही की आम्ही जातोय. सरदार, हरिसिंग तुमचा बेटा, माझा मुलगा, माझी कुर्मी, माझी कमेंट. शहीदांच्या चितेवर सजतील प्रत्येक वर्षी मेळे. वतनावर जीव देणाऱ्यांचा हाच सन्मान होणार यापुढे. माझा मुलगा हरी सिंग. सरदार, आम्हाला माफ करा सरदार. सरदार, वाहू दे बेटा. हे बापाच्या दुःखाचे अश्रू नाहीयेत, एका सरदारचे आनंदाचे अश्रू आहेत. माझा मुलगा शहीद झाला.
शहीद झाला हे मात्र खरं आहे की जेव्हा त्याच्या वीर मरणाची कहाणी लिहिली जाईल वीर मरणाच्या इतिहासामध्ये, मला गर्व आहे की त्यात माझ्या मुलाचे हरी सिंगचे पण नाव असेल. नक्की असेल सरदार. शहीदांच्या चितेवर सजतील प्रत्येक वर्षी मेळे, वतनावर जीव देणाऱ्यांचा हाच सन्मान होणार यापुढे. वतनावर जीव देणाऱ्यांचा हाच खरा सन्मान होईल. हाच खरा सन्मान होईल. होईल. शहीदांच्या चितेवर सजतील दरवर्षी मेळे, वतनावर जीव देणाऱ्यांचा हाच खरा सन्मान होईल. खरा सन्मान होईल. कधी कधी तुझ्या हरकतीतनं जाहीर होतं की तू इंडियन आहेस. फौजी जवानांना पण खरं आणि खोटं यांची जाणीव करून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी विचार केलाय की मी वेश आलटून पालटून वेगवेगळ्या जागी जाऊन या जनक्रांतीला गती देईन. ये रात अमावस की माना है घोर काली,